आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. जरा वेगळं वाटतं ना. मी तुम्हाला आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये नक्कीच नेणार आहे आणि एक छानशी रेसिपी देखील करून दाखवणार. पण कसं आहे की आपण वेगवेगळे मासिकं बघतो, त्यात रेसिपीज असतात, त्याची फोटोज असतात, पण आपल्याला नेहमी शंका वाटते की याच्यात जे पदार्थ वापरले आहेत ते आपल्याला कुठे मिळत नाहीत. तसं काही नाही आहे. हे पदार्थ अगदी सहसा कुठल्याही भाजी मार्केटमध्ये मिळतात आणि तेच तुम्हाला दाखवण्याकरता मी आज उभा आहे महात्मा ज्योतिबा फुले या मुंबईतल्या प्रसिद्ध मार्केटमध्ये. कसं आहे की या वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत त्या कशा निवडायच्या, त्याला काय म्हणतात, त्याची नावं काय, हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपली रेसिपी सुरू करण्याआधी हे आपण जाणून घेऊया की या कुठे कुठे मिळतात आणि या भाज्यांचं काय महत्त्व आहे. चला तर पाहूया. चला तर आपण पटकन या भाज्या घेऊ आणि आपल्या किचनमध्ये पळूया. zucchini, yellow squash, baby corn, लाल कोबी, ब्रोकोली, मशरूम्स, कॉर्न, लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची. बाजारातनं फेरफटका मारून अशी ताजी भाजी जर का आपल्याला मिळाली ना तर ती फ्रीजमध्ये न ठेवता लगेच आपण त्याची एक भाजी बनवायला घेऊया. सुरुवात करूया टॉस व्हेजिटेबल्सपासून. टॉस व्हेजिटेबल्ससाठी आपण साहित्य घेतलं आहे ब्रोकोली म्हणजेच हिरवा फ्लावर, ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, थोडी पुदिन्याची पानं, पांढरा कांदा. याची बाजारात भरपूर आवक आलेली आहे त्यामुळे तुम्हाला घ्यावासा वाटला आणि अर्थात ह्याच्या नेहमीच्या लाल कांद्यापेक्षा याची चव नक्कीच निराळी असते. त्याचबरोबर आपण घेतलेत थोडे गाजरं, नंतर झुकिनी जी दुधीच्या परिवारातली असते, नंतर लीक्स ज्याला पातीच्या कांद्याच्या परिवारातली आपण म्हणता येईल अशी भाजी, नंतर हा लाल कोबी. त्याचबरोबर इकडे आपण घेतलं आहे कांद्याच्या बिया म्हणजे याला कलौंजी पण म्हणतात, नंतर काही लसणाच्या पाकळ्या. टॉस करण्यासाठी थोडंसं तेल आपण वापरायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि मिरपूड. हॉटेलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुऱ्या आणि कशासाठी वापरल्या जातात ते तुम्हाला सांगण्याकरता मी जरा इकडे माझ्या सुऱ्या तुम्हाला दाखवतो. ही कात्री साधारणतः कोथिंबीर किंवा पुदिना कापण्यासाठी, ही सुरी ज्याला आपण क्यूब्स किंवा त्याचे काप करणार आहोत त्यासाठी ही सुरी. हा याला म्हणतात चायनीज चॉपर, जे आपल्याला कोबी किंवा पालक आपल्याला जेव्हा तो चिरायचा असतो त्यासाठी हा चायनीज चॉपर. हे आहे पिलर किंवा सोलाणं आणि हा एक प्रकार मला जरा नवीन बाजारात आढळला म्हणून तो घेतला आहे मी. तुम्हाला दाखवतो ह्याचा कसा वापर करायचा तो. सुरुवात करूया ह्या लीक्सपासनं. पातीच्या कांद्याच्या परिवारातली ही भाजी आहे तर आपण ह्याचे डायमंड कट करूया. त्याचबरोबर हा जो ब्रोकोली आहे तो आपण फ्लॉवर कापतो त्या हिशोबाने असं आपण कापायचा आहे. त्याचा हिरवा रंग ठेवण्यासाठी अर्थात तुम्हाला माहितीच आहे की पाण्यात थोडंसं मीठ घालायचं, सोडा शक्यतो नाही वापरायचा. नंतर आपण घेऊया हा कांदा, या कांदा पांढरा कांदा आपण त्याची मधनं अशी फोड काप करून घेऊ. एका विशिष्ट प्रकारचे काप करायचे त्यामुळे आपण त्या मधनं त्याला अशी कापून घेणार आहोत आणि त्याचे हे असे डायसेस करणार आहोत. म्हणजे आपला जो कांद्याचा जो काप झालेला आहे ते अशा प्रकारचे
चौकोनी काप आपण केलेले आहेत. या प्रकारे आपण हे काप कांद्याचे केलेले आहेत. तशीच ह्या ढोबळी मिरचीचं आपण करणार आहोत. ढोबळी मिरची ह्या जो पांढरा भाग असतो हा जरा काढणं गरजेचं असतं. कधी कधी पोट त्यांनी बिघडतं. त्याची बिया आपण घेतलेल्या नाही आहेत. ह्याचंही आपण डायमंड कट करणार आहोत. ह्याची बाजू थोडीशी तिरकी कापायची आहे, म्हणजे असं त्याला तो एक स्लांट कट आपण जो म्हणतो तो आपल्याला ह्याच्यात येतो. तसंच ढोबळी मिरचीचा मी तुम्हाला एक वेगळा कट करून दाखवतो. तो म्हणजे ही हिरवी ढोबळी मिरची घेतली आहे, त्याचा पण हे जे पांढरा भाग आहे तो आपण काढून घेतला आहे. आणि आता आपण ह्याचा करणार आहोत जुलियन. हा एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे, कारण नूडल्सच्या भाजीमध्ये किंवा आपण नूडल्स जेव्हा बनवतो तेव्हा साधारणतः या टाईपचं कटिंग करणं गरजेचं असतं. अशा बारीक बारीक याला म्हणतात जुलियन्स. जुलियन कट झालं की त्याला अजून बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे हा जो फ्राईड राईस जो बनवतात त्यासाठी हा कट उपयोगी ठरतो. याला म्हणतात झुकिनी किंवा दुधीच्या परिवारातली ही भाजी. आपण त्याची एक स्लाइस डेट काढून घेतलं आणि हे घालून हे फक्त हाताने असं फिरवून घेतलं, म्हणजे त्याची ही स्प्रिंगसारखी भाजी कापली जाते. जेवढं जमेल तेवढं आपण करूया. तुमच्या लक्षात आहे की ही अशी स्प्रिंगसारखी भाजी झाली. एखादं काहीतरी जरा वेगळा प्रकार आहे हा, त्यामुळे कधी कधी आपल्या भाजीमध्ये जर का हा आपण वापरला तर जरा चांगलं वाटतं. याचबरोबर आपण आता थोडेसे गाजर स्लाइस करून घेऊ. गाजरं स्लाइस करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक सुरी आहे. ही सुरी याला म्हणतात, ह्याला डिझाईन आपल्या गाजरावरती येईल कापल्यावर. आपल्या या अशा वेगळ्या भाज्या झालेल्या आहेत कापून, कसे छान रंगीबिरंगी दिसत आहेत. आपलं राहिला आता फक्त कोबी कापण्याचा. तो कसा कापायचा ते मी दाखवतो फक्त या ब्रेकनंतर सर्व खव्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपला मी मगाशी म्हटलं असं कोबी राहिला होता. हा लाल कोबी आहे. मधनं काप करून घेतले, पुन्हा एकदा काप घेतले. आता हा जो भाग आहे याचा, हे जे देठ आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे हे देठ अशा पद्धतीने आपण ते काढून घेतलं. आणि हा जो कोबी आहे तो थोडासा हाताने दाबून घेतला, म्हणजे तो फ्लॅट होतो. आणि आता या पद्धतीने हा लाल कोबी आपण श्रेड करून घेतला. आता आपण सॅलेड टॉस करतो, पण ही भाजी आपण टॉस करणार आहे, कारण ती आपण खूप शिजवणार नाही आहेत. तसं ह्याला अगदी उकळून घेण्यासारख्या कुठल्याच भाज्या नाही आहेत. फक्त गाजरं आपण थोडीशी वाफून घेतलेली आहेत, कारण ती आपण या टॉस करताना ती शिजली जाणार आहेत. एखादा वॉक किंवा पॅन आपण गरम करायला ठेवायचा. थोडासा गरम झाला की त्यात नेहमीप्रमाणे अगदी थोडंसं तेल. आपल्या कुठल्याही जेवणात खूप तेल आपण वापरत नाही, कारण त्याची गरजही नसते. तर तेल जरा गरम करून घ्यायचं. त्यामध्ये आपण जरा सुरुवातीला फोडणी देऊया या काळी मिरीची. तेल जरा चांगलं गरम पाहिजे. काळी मिरीची पूड. त्यानंतर मी अशी म्हटलं तसं ही आहेत कांद्याच्या बिया. त्या बाजारात कलोंजी म्हणून अशा मिळतात. त्या थोड्याशा तडतडल्या की आपण सुरुवात करूया या लीक्सपासून, कारण ती अगदीच कच्ची आपण ठेवलेली आहे. त्याला थोडंसं शिजायला वेळ लागेल. शिजवताना या जरा त्याच्या जे काप आहेत ते आपण असे मधनं दाबून ते जरा सैल करून घेऊ, म्हणजे शिजायला जरा कमी वेळ लागेल. ही आहे ती कलोंजी आहे, कांद्याच्या बिया आहेत. त्यानंतर आपण घालूया याच्यात कांदा. त्यानंतर आपण घालूया हा कोबी. ह्याच्यात आपण जसं कुठलाही अजून वर्ण मसाला अजिबात घालणार नाहीये. मसाला घालण्याची गरज पण नाहीये. जरा कोबी असा थोडासा शिजत आला असं वाटलं की आपण घालूया ही गाजरं. आता
तर तुम्ही अशी ही भाजी जर का रोज केली आणि आपल्या जेवणात एक जरा वेगळं नाविन्यपूर्ण जर का आणला तर नक्कीच तो सर्वांना आवडेल. आता याच्यानंतर आपण घालूया ही हिरवी ढोबळी मिरची. आता याच्यात आपण घालूया ह्या ढोबळ्या मिरच्या, पिवळ्या आणि लाल. आता हा जो डाईस केलेला जी आपण ढोबळी मिरची घेतली आहे ती आपण याच्यात वापरणार नाही आहोत, कारण ती अगदी छोटी आहे, ती नाहीशी होऊन जाईल. ती मी जशी मागाशी म्हटलं तसं फ्राईड राईससाठी आपण ही अशी भाजी कापून घेतो. भाजी मस्तपैकी टॉस होते, त्याचा स्वाद चांगला दरवळला आहे. आता आपल्याला थोडीशी घालायची ती आहे म्हणजे लसूण. सुरुवातीला जर का लसूण घातली तर शेवटपर्यंत ती लसूण जळून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण ती अगदी शेवटी घालणार आहोत. हलकीशी चिरून घेतली की बारीक चिरलेली लसूण तयार. अगदी 2 सेकंद म्हणा ना, एवढाच वेळ लागतो. आपण ही भाजी अशी टॉस करून घेतोय. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे हा मगाशी म्हटलं असं झुकिनी. मी मगाशी म्हटलं असं की याला शिजायला जेमतेम 2 मिनटंसुद्धा लागत नाही, त्यामुळे अगदी शेवटी आपण ही झुकिनी घातलेली आहे. त्यानंतर आपण घालूया ह्याच्यात थोडंसं मीठ चवीकरता. आता ही पद्धत तुम्हाला कितपत जमते बघा, पण जरा एक थोडासा झटके जे आपण म्हणतो तो हा प्रकार आहे. आणि आता आपला सर्वात शेवटी आपण घालणार आहोत ही पुदिन्याची पानं. जरा त्याला एक हलकासा तिखटपणा येण्याकरता, कारण पुदिन्याची पानं तिखट नाही म्हणता येत, पण त्याचा जो एक त्याची जी एक चव आहे ती आपल्याला ह्या टेस्टमध्ये चांगली लागेल. त्यामुळे हे कात्रीने आपण या भाज्या, हे पुदिनाची पानं जस्ट वरून नुसती अशी कापून घेणार आहोत. त्यानंतर आपण थोड्याशा या ब्रोकोलीच्या किंवा हिरव्या फ्लॉवरच्या काही काप ह्याच्यात घालूया. ही आपण वाफून घेतलेली आहे, अगदी 4 ते 5 मिनटात ती चांगली वाफवली जाते. आणि आता फायनल टॉसिंग. वाह, छान दिसत आहेत, रंगीबेरंगी दिसत आहेत भाज्या. तुम्हाला आता मी दाखवल्या त्या कशा कापायच्या आणि त्याची भाजी कशी बनवायची हे आता तुम्हीच पाहिलं. तुम्ही याचं साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या, तोवर मी आपल्या दुसऱ्या रेसिपीची तयारी करतो. टॉस्ड व्हेजिटेबल्स तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रोकोली अर्थात हिरवा फ्लॉवर, हिरवी सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, पुदिना, पांढरा कांदा, गाजर, झुकिनी म्हणजेच दुधी, लेक्स अर्थात पातीचा कांदा, लाल कोबी, कलौंजी म्हणजेच कांद्याच्या बिया, लसूण, तेल, मीठ आणि मिरपूड. प्रथम लेक्स डायमंड कटमध्ये कापून घ्याव्यात. ब्रोकोली कापून उकडून घ्यावी. पांढरा कांदा, लाल पिवळी शिमला मिरची कापून त्याच्यामधील पांढरा भाग काढून डायमंड कटमध्ये कापून घ्याव्यात. हिरवी सिमला मिरची ज्युलियन कटमध्ये कापून घ्यावी. झुकिनीचे स्प्रिंग स्लाइस करून घ्यावेत. गाजराचे स्लाइस करून वाफवून घ्यावेत. लाल कोबी बारीक कापून घ्यावा. भांड्यात तेल गरम करून त्यात काळी मिरी पूड, कलौंजी, लेक्स मोकळं करून परतून घ्यावं. त्यात कोबी, वाफवलेलं गाजर, हिरवी सिमला मिरची, पिवळी आणि लाल सिमला मिरची, बारीक कापलेला लसूण, झुकिनी, मीठ, पुदिन्याची पानं आणि ब्रोकोली घालून परतून घ्यावं. आता आपली दुसरी रेसिपी मशरूम टॅकोस याची. मशरूम टॅकोस म्हणजे टॅकोस हा जो पदार्थ आहे तो साधारणतः मेक्सिकन क्विझिनमधला किंवा मेक्सिकन खाद्य संस्कृतीतला प्रकार आहे, पण आपण बनवणार आहोत तो या पापडापासून. उडदाचे पापड घेतलेत, पण टॅकोस म्हटलं तर ते मक्याच्या पोळ्यापासून ते बनवतात. मक्याचं पीठ घेतात आणि मग त्याची एकदम अशी घट्ट अशी पोळी बनवतात आणि त्याच्यामध्ये अळंबीचं मिश्रण आपण करून दाखवणार आहे, ते त्यामध्ये स्टफ करतात. पण फक्त मक्याच्या पोळीऐवजी आपण घेणार आहोत हे पापड. त्या अगोदर आपण आपलं सर्व साहित्य या डिशसाठी काय लागणार आहे ते पाहून घेऊ. पिवळी ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, अळंबी किंवा मशरूम्स त्याचे 4 भाग करून घेतलेत, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीला मीठ, सजावटीकरता थोडंसं दही आणि अर्थात तेल, थोडीशी मिरपूड. ब्रेकनंतर सर्व खवय्यांचे स्वागत. मशरूम टॅकोससाठी टॅकोस बनवायचे आहेत आपल्याला.
टॅकोस हे मगाशी म्हटलं असं मक्याच्या कणकेपासून बनवतात, पण आपण हे बनवतोय पापडापासून. तुम्हाला हे घरी नक्कीच करता येईल, खूप सोपं आहे. आपण पापड जसं नेहमी भाजतो तसे आचेवरती आपण हे पापड भाजून घेऊ. खूप काळे नाही करायचं, पण भाजून झाले की ते गरम असतानाच लागलीच थोडेसे दुमडून घ्यायचे, म्हणजे त्याचा हा असा पॉकेट तयार होतो. हा पॉकेट आपण इकडे ठेवूया. अजून एक पापड घेऊ. त्याचा हा असा कोन तयार करूया. हे असे कोन, मग याच्यात तुम्ही स्टफिंग करू शकता किंवा काही भाज्यांचे मोठे मोठे काप करून याच्यात ठेवू शकता. मगाशी जसं म्हटलं असं जुलियन्स किंवा ते मोठे जे काप केले होते ते याच्यात भरून तुम्ही असं सजावटी करता सॅलडसाठी ठेवू शकता. आता आपल्याला हिची मिश्रण करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ही सगळी जी भाजी बारीक चिरून ठेवलेली आहे त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण थोडंसं तेल आधी सुरुवातीला, मगाशी रेसिपीमध्ये आपण अगदी खूप कमी तेल वापरलं आहे. त्याला प्रमाण असं काही नाही की 4च चमचे वापरा. साधारणतः 1-2 चमचे तेल जरी वापरलं, हा नॉनस्टिकचा पॅन आहे त्यामुळे तेल तसंही कमी लागतं. तेल घेतलं आहे, तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम करून झाल्यावर सुरुवात करूया आपण बारीक चिरलेल्या कांद्यापासून. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. थोडासा पांढरा होसर, आपण खरपूस नाही करायचा, तो पांढरा होसर तो जरा आपण परतून घ्यायचा आहे. त्यात नंतर आपण घालूया थोडीशी लसूण. साधारणतः एक 6-7 पाकळ्या आपण लसूण वापरू शकतो. टॉस करण्यासाठी एक महत्त्वाची टीप अशी की आपला पॅन जो आहे किंवा वॉक जो आहे तो चांगला गरम होणं गरजेचं आहे. जर का गार वॉक असेल तर तो भाज्या कधीच टॉस होणार नाहीत. लसूण झाल्यावर आपण थोडीशी घालूया एक 2-3 इंच आलं. ते सुद्धा आपण बारीक चिरलेलं आहे. आलंसुद्धा मी मगाशी दाखवलं असं आलं आपण सोलून घ्यायचं आणि चॉपर खालती नुसतं ठेवून वरनं एक असा पंच दिला की ते आलं थोडंसं त्याचे भाग होतात आणि मग नंतर चॉप करून घेऊ शकतो. आलं टॉस करून झालं की आपण घालूया याच्यात टोमॅटो. बारीक चिरलेला टोमॅटो आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आपण टोमॅटो जरा चांगले परतून घ्यायचे आहेत, कारण त्यातनं जे पाणी सुटतं ते आपण आटवून टाकायचं आहे. टोमॅटो चांगले परतले गेले की आपण ह्याच्यात घालूया सुरुवातीला हिरवी ढोबळी मिरची, कारण ती शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. मशरूम्स किंवा अळंबी आपण अगदी शेवटी वापरणार आहोत. अळंबी किंवा मशरूम्स आपल्या प्रकृतीकरता खूप आवश्यक आहे, कारण त्यातले जे घटक आहेत, फायबर जो घटक आहे तो खूप प्रमाणात मिळतो आणि त्यात 70% साधारणतः पाणी असतं. त्यामुळे आपल्या स्वास्थ्याकरता मशरूम्स खाणं चांगलं योग्य ठरलं जातं. लाल आणि पिवळ्या ढोबळ्या मिरच्या आपण बारीक चिरून ह्याच्यात घातलेल्या आहेत. हा जो प्रकार आहे हा मेक्सिकन प्रकार आहे आणि तिकडे हा स्टार्टर्स किंवा स्नॅक्स म्हणून खूप खाल्ला जातो. जसं आपण वडापाव आहे ते खातो तसं तिकडे या मक्याच्या पोळीमध्ये वेगवेगळं मिश्रण घालून ते हा पदार्थ खातात. आता हे सगळं झालं की आपण ह्याच्यात घालणार आहोत अळंबी. अळंबी देखील ही मी नुसतं धुवून घेतलेली आहे. धुताना जर का अळंबीवरती माती असेल तर ती थोडासा त्यात मैदा शिंपडावा आणि पाण्याखालती धुवून घ्यायचं. आता आपण याच्यात घालूया थोडीशी ही हिरवी मिरची. आच मी चांगली मोठी ठेवलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. जर का कमी आच ठेवली किंवा मध्यम आच ठेवली तर तेवढं पॅन हवा तेवढा गरम होत नाही आणि मग त्याला पाणी सुटतं. पाणी सुटलं तर मग त्याचा जो टेक्स्चर आहे किंवा त्याचा एकंदरीत जो आपल्याला जे चुर आवाज येतोय तो त्यामुळे येत नाही. चवीकरता थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरपूड. आपली भाजी तयार झालेली आहे. आपण ती आता भरायला घेऊ या पापड टॅकॉसमध्ये. पापडाचा कुरकुरीतपणा आणि या भाजीचा एकदम छान चव, त्यामुळे ही डिश अतिशय दिसायला छान दिसते. त्याच्यावरती आता सजावटी करता हे जो दही घेतलं आहे त्यातलं मी पाणी काढून घेतलं, म्हणजे थोडक्यात
चटक्यासारखं बनवलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घातलं आहे चवीकरता आणि आपण त्याच्यावरती एक टेस्ट म्हणून किंवा सजावट म्हणून ती घालणार आहोत. मेक्सिकन पापड टॅकोस तयार आहेत. मशरूम टॅकोस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापड, पिवळी, हिरवी, लाल सिमला मिरची, कांदा, मशरूम, कोथिंबीर, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, दही, तेल आणि मिरपूड. कृती: प्रथम पापड भाजून वेगवेगळ्या आकारामध्ये वळून घ्यावेत. तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो परतून घ्यावेत. तयार मिश्रणामध्ये हिरवी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची परतून त्यात मशरूम घालून परतून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, मीठ आणि मिरपूड घालून परतावं. तयार मिश्रण पापडामध्ये भरून वरून दही घालून सर्व्ह करावं. काही वेगवेगळ्या रेसिपीज व टिप्स घेऊन मी तुम्हाला तुमच्या घरी दर आठवड्याला भेटणार आहे. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे